नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. नाशिक, पुण्यासह परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभरात आंदोलन. मुंबईत पत्रकार संघामध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हिंदीच्या GRची प्रतिकात्मक होळी. नाशिक, पुण्यासोबतच परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. हिंदीच्या GRची होळी करत सरकारच्या विरोधामध्ये आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत 7 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश. अधिवेशनासाठी विरोधकांनी शस्त्र पाजरली. हिंदी भाषा शेतकरी कर्जमाफी शक्तीपीठ महामार्गावरून सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या तयारी. भुमरे आणि शिरसाटांवरील घोटाळ्यांच्या आरोपावरून आक्रमक पवित्रा. मनपा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी भाजप सोडून कोणाची युती करणार? अकोला, मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी महानगरपालिकांवरती विशेष लक्ष. सूत्रांची माहिती. मनोज जरांगेंच्या उपस्थितीमध्ये अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाचा पवित्रा. आता आरपारची लढाई, विजय मिळवायचा, जरांगेंचा निर्धार. नारायण राणेंच्या विरोधामध्ये मर्डरबाबत कुठलाही रेकॉर्ड नाही. गोगावलेंनी केलेल्या विधानावरती नितेश राणेंचं स्पष्टीकरण. चहापानाच्या वेळी गोगावलेंच्या ज्ञानामध्ये भर पाडणार असाही टोला. बारामतीमध्ये आज शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर. सायन्स अँड इनोव्हेशन सेंटरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काका पुतणे एकत्र. कार्यक्रमापूर्वी दोघांचाही संवाद. योगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न. खासदार सुप्रिया सुळेंची सोशल मीडियावरून माहिती. तनिष्का प्रभूशी अडकणार विवाह बंधनात. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं इंदापूरमध्ये रिंगण. तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी फलटणमधून पुढे निघणार. आज बरडमध्ये मुक्काम. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.